घुसळ घुसळ साऱ्या घराला विसळ तुझ्या मायेन मायेन दिव्यासारखी उजळ. भातुकलीच्या खेळापासून सुरू होतो प्रवास तिचा. भातुकलीच्या खेळापासून सुरू होतो प्रवास तिचा. बाहुलीच्या वेण्या घालायलाही तिची तीच शिकते. आणि अल्लडपणा तर तिचा गुणधर्म आहे, पण तशी ती फार अल्लड नसते. फुलपाखरासारखी बेधुंद ती मौन तरी तिने किती राखायचे. फुलपाखरासारखी बेधुंद ती मौन तरी तिने किती राखायचे. अनकोकळी अशी की जिथे शून्य सारे किती गुंडके गज दाबायचे. घरापासून ऑफिसापर्यंत सुरू असतो प्रवास तिचा तिचा. घरापासून ऑफिसापर्यंत सुरू असतो प्रवास तिचा तिचा. थकत नाही, थांबत नाही, मग वाटेत कितीही खायला खायचा. पण शेवटी स्त्री जितकी सौम्य मुलायम तितकीच ती कणखरही असते. त्यामुळे तर असह्य होता तिला वेदना. पण असह्य होता तिला वेदना कराकर वाजतात तिच्या बांगड्या. असह्य होता तिला वेदना कराकर वाजतात तिच्या बांगड्या. नजर रोखते मग ती क्षणभर. नजर रोखते मग ती क्षणभर मनगटातील तिच्या बळकटी सांगण्या. तिच्या कार्यक्षमतेवर शंकाच नाही. तिच्या कार्यक्षमतेवर शंकाच नाही. ती जणू मोकळ्या हवेची लहर. तिच्या कार्यक्षमतेवर शंकाच नाही. ती जणू मोकळ्या हवेची लहर. सूर्य उगवतो आणि मावळतो त्याचा त्याचा. सूर्य उगवतो आणि मावळतो त्याचा त्याचा. तर तिच्यासाठीचा तिचा वेगळा प्रहर. स्त्री म्हणजे नव्हे नुसती रडगाणी. स्त्री म्हणजे नव्हे नुसती रडगाणी. आपण रडली होती ती तिन्ही रणांगणी. आणि आजन्मासाठी बुलंद ठरणारी. आजन्मासाठी बुलंद ठरणारी स्त्री जन्माही तुझी कहाणी. तू